दिंडोरी तालुक्यातील चौसाळे गावात जुन्या भांडणाच्या कुरापती आणि सोडवासोडवीत झालेल्या भांडणात 18 वर्षीय तरुणाचा खून झाला असून आणखीन एक युवक गंभीर जखमी झाला आहे। ही घटना दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान पारा परिसरात घडली आहे। मृत तरुणाचे नाव राहुल किशोर काळे, वय वर्ष 18, राहणार एका लहरे असून विजय पवार, वय वर्ष 17 हा युवक गंभीर जखमी झाला आहे आणि त्या रात्री चौसाळे गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता। गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही युवकांनी जुन्या वादाची कुरापत काढत वाद सुरू केला आणि हे भांडण सोडवण्यासाठी विशाल पवार पुढे आला असता मला का मारले असा जाब विचारल्याने त्यांच्यात वादावादी झाली। त्याच्यावर कटरने वार करण्यात आला। त्या गटातील राहुल काळे याच्यावर तीक्ष्ण हत्याराने छाती आणि पाठीवर वार करण्यात आले। त्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने राहुलचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी मृत राहुल आणि जखमींना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले। दिनांक 23 ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 6 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यात मोहन लहू पवार, दीपक धनराज गायकवाड, योगेश बाळू गायकवाड, निवृत्ती पोपट चौधरी, 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। या प्रकरणी मृतक राहुल काळे यांच्या आईच्या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे करत आहेत। या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे। NCN न्यूजसाठी अनिल गांगुर्डे, वणी।